एक्झाम्पल x असेल तर ह्याच्या दुप्पट सांगितली आहे 2x आहे आणि वेदिकाचं सांगितलेलं आहे की सविताचं सांगितलं आहे की वेदिकाच्या सव्वापट आहे. म्हणजे वेदिकाचं काय आहे 2x तर आहे याच्या सव्वापट सांगितलं म्हणजे गुणेला 1.25. ओके 1.25 म्हणजे सव्वापट होते. तर आता या दोघांचा जेव्हा गुणाकार करू तेव्हा तुम्हाला अडीच पट दिसेल. ओके अडीच पट दिसेल म्हणजे 2.5 x तुम्हाला मिळेल. आता हेच कन्क्लुजन घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कारण क्वेश्चन्स काय म्हणतोय तर आसियाचं मासिक वेतन किती. तर आपल्याला आसियाचं मासिक वेतन म्हणजे हे विचारलेलं आहे आणि सविताचं मासिक वेतन जे आहे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे म्हणून आपल्याला तिघांचं काम आहे. आता वेदिकाच्या मासिक वेतनाची आपल्याला काही गरज नाही आहे, त्याच्याबद्दल काही विचारलेलं नाही आहे तर त्याबद्दल तुम्हाला विचार करण्याची देखील गरज नाही. फक्त तुम्हाला आता हे कन्क्लुजन घेऊन सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे बघा 2.5 दिलेलं आहे. ठीक आहे 2.5 दिलेलं आहे तर ते किती दिलेलं आहे सविताचं जे दिलेलं आहे ते रकमेमध्ये दिलं आहे 10,000. ते 10,000 आपण लिहून घेऊ. आपल्याला आता काय विचारलंय तर आसियाचं मासिक वेतन विचारलंय. आसियाचं किती दिलंय x तर आपल्याला ते काढावं लागेल. आसियाचं किती असेल. ओके तर एक भाग बरोबर आसियाचं किती रक्कम असेल आपल्याला हे रक्कम काढायला सांगितली. ही रक्कम आपल्याला फाइंड करायची आहे. ओके ही आपल्याला व्हॅल्यू काढायची की किती रक्कम असेल. जशी सविताची दिली आहे 10,000 तसं आपल्याला वेदिकाची आपण आपल्या कन्क्लुजन x मानली आहे तर ती आपल्याला फाइंड करायची. बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि तुमचं उत्तर यायचं. ओके सव्वापट म्हटल्यानंतर फक्त गुणाकार करायचा लगेच तुमचं अडीच पट येते. तर आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे आपण. हे काय होणार इथे बघा इथे करते x 2.5 क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल्स टू 1000 आणि एकच आहे इथे तर 1000च येईल. सॉरी 10,000 गुणिले 1 आहे तर 10,000च येईल. ओके तर मग बघा इंटूची टर्म आहे 2.5 तर हे याच्या डिवाइड मध्ये जाणार. ओके 2.5 आता तुम्हाला माहित आहे जर यातला दशांश घालवायचा असेल तर वर एक 0 ऍड करायचा म्हणजे दशांश चालत आहे. तर आपण काय करू या 25 म्हणजे 2.5 मधला हा दशांश घालून टाकू आणि 0 1 वर वाढून टाकू. ओके तर
32 मुले आहेत तर आपल्याला मुलांची संख्या विचारली आहे ती राहणाऱ्या 32. त्यांना सांगितलं तर होतं 17 पण त्या शिक्षकाला कदाचित ऐकू नाही आलं किंवा त्यांनी जास्त घेण्याचा प्रयत्न केला आहे तिथे. ओके, चला पुढला क्वेश्चन घेऊया. आता बघा 48 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटल्या जाते? तर बघा तुम्हाला आता 48 वया 48 वस्तू वाटायच्या आहेत. त्या वस्तू काही असू शकतात. ओके, पेन असू शकते किंवा एखादी काही वस्तू असू शकते. किती 48 वाटायचे आहेत तर ते किती प्रकारे वाटता येईल आपल्याला सांगायचं आहे. तर आपण काय करू बघा, आता एक वस्तू आहे, फॉर एक्झाम्पल काही असू द्या, पेन असू द्या, तर मी एका व्यक्तीला काय करेल 48 वस्तू पूर्ण देऊन देईल किंवा मग मी काय करेल 48 लोकांना एक एकच वस्तू देऊन देईल. समान वाटायची आहे, मला एक्झॅक्टली काही माहित नाही की कितीच वाटायचे आहे, तर मी काय करेल एका मुलाला देऊ शकते 48 किंवा 48 मुलांना देऊ शकते मी एक एक वस्तू. ओके, ह्या प्रकारे आपल्याला करता येईल. मग काय करू आपण, जर मला 2 वाटायचं मी ठरवलं की 2 मला वाटायचं आहे तर 2 मी काय करेल 2 वस्तू मी 24 मुलांना वाटेल किंवा 24 वस्तू ह्या 2 मुलांना वाटून देईल. ओके, ह्याप्रमाणे पण करता येईल. ह्याचा पण गुणाकार 48 आला पाहिजे मात्र. ओके, 24 गुणिले 48 होतात हे माहिती. मग मला ठरवायचं आहे की मी 3 वस्तू वाटल्या पाहिजेत तर ते किती मुलांना वाटता येईल. 3 वस्तू जर आता मला 3 आपल्याला वाटायचं ठरवलं तर किती यांना वाटता येईल. तर माहिती आहे तुम्हाला 16 त्रिक 48, 16 त्रिक 48 हा देखील गुणाकार 48 आहे. ठीक आहे, आता जर समजलं समोर मी ठरवलं की मला 4 वस्तू प्रत्येकाला वाटायचं आहे तर किती वेळा वाटता येईल. ओके, 4 जर ठरवलं तर किती वेळा वाटता येईल. तर 12 चौक 48 म्हणजे तुमच्या इथे 12 येते. ओके, 12 येते. आता अजून ठरता येईल का, 5च्या पाढ्यामध्ये 48 येत नाही, 5च्या पाढ्यामध्ये 48 येत नाही. साइन 48 पण होतात. ओके, साइन 48 देखील होतात. तर बघा आता मी काय करेल 48 वस्तू एकाच मुलाला वाटेल किंवा एक वस्तू 48 मुलांना वाटेल. ओके, दुसऱ्या वेळी मी काय करू शकते, समान वाटायचं आहे पण मला दोन वस्तू वाटेल, 24 मुलांना वाटेल किंवा 24 मुलांना मी 2 वस्तू वाटून देईल. 3 पण काय करता येईल, 16 त्रिक 48 होतात, 16 लोकांना मी 3 वाटेल म्हणजे समान वाटल्या गेले आहेत किंवा 3 मुलांना 16 वाटले तरी चालेल. ओके, हे जसं 12 चौक 36, 12 चौक 48 बरोबर आहे, 12 चौक 48 आणि नंतर मग साइन 48. ओके, तर किती प्रकार होईल काउंट करायचं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर 10 प्रकारे हे होत आहे. तर हे जे आहेत ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे की 48 वस्तू जर मला समान याच्यामध्ये वाटायच्या असतील तर मी त्या वस्तू वाटणार आहे 10 प्रकारे. ओके, चला पुढे बघूया. पुढे बघा, हा क्वेश्चन काल समजून दिला होता पण अडचण असल्यामुळे आपण आज परत घेऊया. तर 2 अंकी समसंख्या व 2 अंकी विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक आपल्याला काढायचा होता. ओके, पहिली गोष्ट तर तुम्हाला पहिले माहित पाहिजे की एकूण 1 अंकी समसंख्या किती आहे. एकूण 1 अंकी एक अंकी संख्या. ओके, 1 अंकी संख्या जर पाहिलं तर 1 पासून ते 9 पर्यंत होते, म्हणजे डिजिट जर काउंट केले तर फक्त 9 होते. ओके, एकूण 2 अंकी संख्या. फरक आहे, काल ह्याच मध्ये गोंधळ झाला आणि चॅटिंग मध्ये त्याच गोष्टी सुरू होत्या. परत सांगते, एकूण 2 अंकी संख्या सुरू कुठून होतात, 10 पासून सुरू होती तर 99 पर्यंत सुरू होते. ओके, तर मी डायरेक्टली कन्सेप्ट तुम्हाला सांगितला होता की एकूण 2 अंकी समसंख्या हा कन्सेप्ट सांगितला होता. मला वाटलं बाकीचे कन्सेप्ट क्लिअर आहे तुमचे. 2 अंकी समसंख्या. ओके, सम हे इथे परत अंडरलाईन करून देते नाहीतर मग म्हणणार की 90 कसे येत आहे.
तर ही संख्या सुरू होते 10 पासून सुरू होईल तर 98 पर्यंत सुरू होते. ठीक आहे, 98 पर्यंत सुरू होते. तर मध्ये काही विषम संख्या देखील जर गाळल्या तर ते तुम्हाला समसंख्या किती मिळते हे काउंट करायचं होतं. ओके, समोर पहा, एकूण 2 अंकी विषम संख्या ओके, ते कुठून सुरू होईल, 11 पासून सुरू होईल तर 99 पर्यंत. ओके, तर ह्याच्यामध्ये जर काउंट केले तर 45 भरणार आहे फक्त समसंख्या. ओके, विषम संख्या न काढता. आणि 11 पासून 99 पर्यंत गेलं तर तुम्हाला 45 मिळेल. ओके, समसंख्या व विषम संख्या जर काउंट केलं तर टोटल मिळून तुम्हाला 90 मिळेल. त्या 90 मध्ये काही विषम संख्या आहे 45, तर 45 तुम्हाला काय भेटणार आहे, समसंख्या भेटणार आहे. ओके, असा कन्सेप्ट होता हा कालच्या भागामध्ये. तर चला आपल्याला जे विचारलेले आहे आपण ते काढूया. ठीक, तर आपल्याला काय सांगितलं आहे, 2 अंकी समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक आहे. पहिले 2 अंकी समसंख्या आणि विषम संख्या जर काढायचं असेल तर टोटल जे आहे समसंख्या 2 अंकी समसंख्या आहे 45. ओके, अधिक 2 अंकी विषम संख्या आहे 45, हे झाले 90. ओके, हे काय झाले 90. आठवलं आता मी तुम्हाला काय सांगितलं, कळलंय? हेच बहुतेक कळलंच असेल. आता मी व्यवस्थितपणे परत स्टेप बाय स्टेप लिहून दाखवलंय. समजलं नसेल तर पॉज करा, लिहून घ्या आणि समजून घ्या. तर हे 90 झाले. या 90 मध्ये काही विषम संख्या आहेत ह्या 45 आणि ह्या काही आहेत तर समसंख्या आहेत. ओके, तर आपल्याला काय सांगितलेले आहे, 2 अंकी समसंख्यांची पहिले काय करा, बेरीज करा आणि विषम संख्यांची बेरीज करा. त्यामध्ये फरक कितीचा आहे तो फरक काढायला सांगितला आहे. तर डायरेक्टली तुम्ही इथून फरकही लक्षात ठेवला तर चालते किंवा मग तुम्हाला काढून दाखवायला लागेल. फॉर्म्युला काय असतो, ओके, समसंख्या कुठून सुरू होते पहिले सांगा. समसंख्या ओके 10 पासून सुरू होते तर 98 पर्यंत. फर्स्ट टर्म लास्ट टर्म डिवाइडेड बाय 2 इंटू एकूण समसंख्या. ओके, फर्स्ट टर्म काय आता 10 आहे अधिक लास्ट टर्म काय येईल, समसंख्येची 98 डिवाइडेड बाय 2 इंटू एकूण समसंख्या. या 90 मध्ये जर समसंख्या काढल्या तर फक्त 45 आहे. 45 आहे. ह्यांची बेरीज करा, इथे करते, हे 8 येईल आणि हे 10 येईल. ठीक आहे, डिवाइडेड बाय 2 इंटू 45. ओके, याने भाग द्या, 1 2 पंच 10 परत 1 2 2 8. तर काय येते 54 इंटू 45. 54 इंटू 45 तुमचं इथपर्यंत आलं आहे. नंतर यांचा गुणाकार केला 2430 तुम्हाला उत्तर मिळेल. आता आपल्याला असंच विषम संख्येचं काढायचं आहे. ओके, सेम आता विषम संख्येचं इथेच घेते मी. विषम साठी ठीक आहे, विषम साठी सुरू कुठे राहील, 11 पासून सुरू होईल तर 99 पर्यंत सुरू होईल. ओके, चला इथेच लिहूया. 11 पासून सुरू झालं अधिक 99 पर्यंत सुरू होईल. हे इथेच राहू द्या, आपण इथे लिहून घेऊया कारण आपल्याला त्यांची वजाबाकी करून दाखवायची आहे. ओके, आता यांची बेरीज काय होईल, 9 आणि 1 10
सुद्धा आहे. ओके, 4 त्रिक 12 होतात ना, 4 त्रिक 12 होतात, 6 आणि 12. म्हणजे तुम्ही असं सुद्धा करू शकता, 12 एक 12, साइन दोन्ही 12 आणि 4 त्रिक 12. म्हणजे तुमचं समजून येईल की आपला काही सुटला तर नाही. ओके, जर ह्याचा पाहिला तर ह्याचा अवयव येतो 1 आणि शेवटी जो जाणार आहे 1. ओके, म्हणजे ह्याचा सामायिक अवयव जो आहे 1 मिळाला आहे. तर हे काय आहे? ओके, चेक करून घेऊया, एक एक चेक करूया. आता पुढचं जो दिलेला आहे आपण तो चेक करूया. पुढचं दिलं आहे 9 आणि 39. तर याला 3 ने भाग जाणार, 3 त्रिक 9 होतो. याला 3 ने भाग देऊन 1 ने तर जातोच, 1 ने या संख्येला भाग तर जातो. एक हा सामायिक अवयव आपल्याला मिळाला, पण दुसरा अवयव मिळतो का हे चेक करायचं. तर दुसरा अवयव जर पाहिला तर याचा जो मसावी आपण म्हणतो, मसावी बघायचा. तर इथे जाणार भाग 3 आहे तर 3 त्रिक 9 म्हणजे 13 ने याला भाग जातो. म्हणजे याचा मसावी आहे. याचा मसावी आपल्याला इथे 1 पाहिजे होता, तर इथे 1 येत नाहीये. इथे काय बनतोय? इथे बनतो आहे 3. तर हा काय येईल? नाही, हा सहमूळ संख्याची जोडी नाही. ओके, पुढे बघूया. पुढे दिलाय 9 आणि चला, तर 9ला 1 ने तर भाग जाईल आणि 3 ने देखील भाग जाईल. ठीक आहे, 3 ने देखील भाग जाईल, 3 त्रिक 9. ओके, 39 ला जातो का बघा. 39 ला जर भाग द्यायचा असेल तर 7 ने भाग जाईल. ओके, 1 ने भाग जाईल आणि 7 ने भाग जाईल. म्हणजे 1 ने जातोय, इथे पण 1 ने जाईल, 7 ने जाईल. इथे 3 ने जातोय का? इथे जात नाही, त्यामुळे हा सामायिक अवयव आहे. ओके, हा आहे. पुढे बघूया. पुढे दिलेला आहे, इथे कॉमा आहे, 11 दिलेला आहे आणि ही टर्म दिली आहे. आता चेक करायचं याला जातो किंवा नाही. ओके, याला जातो किंवा नाही. तर बघा, 11ला जर पाहिलं तर 11ला ओके, चला, 11ला जर भाग द्यायचा असेल 1 ने जाईल. ओके, 3 ने देखील भाग जाणार आहे, 37 ने देखील भाग जाणार आहे आणि 111 ने देखील भाग जाणार आहे. ओके, जाणार आहे. 11ला जर द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त 1 ने जातो. ठीक आहे, 1 ने जातो. म्हणजे हा आपल्याला सामायिक अवयव भेटला आहे. इथे जे आहे इथे आपल्याला सामायिक अवयव भेटतो आहे, तो म्हणजे 1 मिळाला आहे. हे सुद्धा जोडी आहे. ओके, हे सुद्धा जोडी आहे. आता लास्ट क्वेश्चन आपल्याला चेक करायचं आहे, ती जोडी आहे किंवा नाही. काय दिलं आहे? 19 दिलं आहे आणि 247 दिलं आहे. तर आता 19 ला भाग देऊन पहा, 19 ने भाग जातो, 19 एक 19. ओके, तर 19 ने परत 247 ला भाग दिलं तर तुम्हाला याचं उत्तर जे आहे 13 मिळेल. ओके, 13 मिळेल. तर बघा, इथं मसावी जो आहे 19 बनतो आहे, इथे मसावी आहे, आपल्याला 1 पाहिजे होता. म्हणजे या दोघांमध्ये याला या संख्येने 1 ने तर भाग जाईल, 1 तर आपल्याला सामायिक अवयव मिळेल, पण 19 ने सुद्धा 19 ला भाग जातोय आणि 247 सुद्धा 19 ने भाग जाईल. म्हणजे याचे सामायिक अवयव आपल्याला 2 भेटले. 1 तर मिळालाच आहे, पण 1 च्या सोबत सुद्धा आपल्याला काय मिळालाय? 19 मिळालाय. त्यामुळे हा सामायिक अवयव हे सहमूळ संख्या नाही. ओके, आहे नाही मध्ये काढून घेतला. आता क्वेश्चन्स वाचूया, काय म्हणतोय क्वेश्चन बघा. यापैकी समूळ संख्यांच्या जोड्या किती? तर आपण चेक केलं, भाग जर मसावी जर 1 येत असेल तर ते समूळ संख्येची जोडी आहे. 1 सोडून जर अधिक समूळ म्हणजे मसावी जात असेल, 3 असू द्या 19 असू द्या, तर ते समूळ संख्येची जोडी नाही. तर जे आहे आपल्याला विचारलं, म्हणजे हे आहे, ही नाही आहे, म्हणजे 1, हे सुद्धा आहे 2 आणि हे 3. ओके, तर 3 हे काय आहे? समूळ संख्यांच्या जोड्या आहेत. आणि जर तुम्हाला पुढच्या वेळेस असाच क्वेश्चन ॲज इट इज रिपीट झाला आणि
महिना आहे हा 30चा आहे. ओके, जून महिना 30चा आहे. जुलै जर महिना पाहिला तर तो 31चा येईल. ऑगस्ट महिना 31चा आहे. सप्टेंबर महिना परत 30चा येईल. ऑक्टोबर महिना 31चा येईल. ओके, ह्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागतील. आता एवढे दिवस आहे, 31चा मे महिना आहे पण 1 तारीख गेल्यामुळे आपण 30 धरले आहेत, 30 दिवस धरले आहेत. एवढे दिवस धरायचे. आता यातून ऑड डे काढायचे. ऑड डे कसं काढतो आपण, ह्याला काय करावं लागेल, 7ने भागावं लागेल. का भागावं लागेल, कारण तेवढे आपल्याला वार असतात त्यामध्ये त्याला 7ने भागावं लागेल. मग 7 चोक 28, 28 जर काढले, 7 चोक 28 तर इथे तुम्हाला 2 बाकी उरेल. इथे लिहिते मी बाकी, तुम्ही ऑड डे देखील लिहू शकतात. 2 उरणार आहे. इथे जर केलं तर 2 उरणार आहे. इथे बघितलं तर 3, 3, 2, परत इथे 3 उरेल आणि इथे 14 आहे. तर 7ने जर भागलं, 7 1 7, 7 2 14, तर खाली काही राहत नाही, 0 येईल. ओके, चला यांची ॲडिशन करूया. ॲडिशन करताना पहा, 3 आणि 3 6, 9, ओके 13 आणि हे 14 15. ओके, यांची ॲडिशन केली तर 15 ॲडिशन मिळते आहे. तर 15 आहे. तर 15 आल्यानंतर ह्या बेरजेला सुद्धा आपल्याला 7ने भागावं लागेल. ठीक आहे, तर 7ने भागणार आहे आपण या 15ला. 7 × 14, एक बाकी राहते. हे बाकीची आपल्याला गरज आहे. एक बाकी राहते म्हणजे या बाकीची गरज आहे. तर जर महाराष्ट्र दिन एके दिवशी रविवारी होता तर त्याचा एक दिवस, त्याचा एक दिवस काय येईल, त्याच्या पुढचा दिवस म्हणजे त्याचा एक दिवस पुढे म्हणजे काय येईल, सोमवार येईल. ठीक आहे, रविवारच्या पुढे आपल्याला एक दिवस जायचं आहे म्हणजे सोमवार येईल. जर इथं बाकी 2 असतील तर आपण 2 दिवस पुढे गेलो असतो म्हणजे सोमवार मंगळवार असं गेलो असतो. तर रविवार नंतर एक दिवस म्हटलं म्हणजे सोमवार येईल. ओके, व्यवस्थितपणे कॅल्क्युलेशन्स करा. महिने तुम्ही असं तुम्ही लक्षात ठेवलं तुमच्या हाताच्या थ्रू तरी चालेल किंवा मग लर्न असू द्या. ओके, चला आता आपल्याला दिलेल्या विशिष्ट रकमेच्या 7/8 पट रक्कम वेदला किंवा 2/5 पट रक्कम विजयला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम वीणाला दिली तर सर्वाधिक रक्कम कोणाला मिळेल. ठीक आहे, फक्त जास्त रक्कम कोणाला मिळेल हे एवढाच क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, तर पहिले आपल्याला यांचे नावच लिहून घ्यावं लागतील. मी एक एकच डिजिट लिहिते. पहिले वेदचं बेस लिहिते. 1/7 दिला आहे. नंतर विजयचं बी लिहिते. काय दिलं आहे, 2/5 पुढे दिलेलं आहे. 3/8 कोणाचं दिलं आहे, सानिया. ओके, नंतर समोरचं दिलं आहे 6/11 वीणा. ओके, आता बी इकडे आला आहे म्हणून वीणाचं नाव पूर्ण घेते. ओके, चला तर आता जेव्हा आपण ह्यातली रक्कम सर्वाधिक जास्त रक्कम विचारली आहे तर जास्तीत जास्त तुम्हाला रक्कम मोठी काढावी लागेल. तर आपण कोणत्या पद्धतीने जातो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघायचं की कोणता मोठा दिसतो. ओके, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना बघा हे इकडे मल्टिप्लिकेशन होईल. ओके, 7 5 35 इथे लिहिते. ठीक आहे, 7 5 35 आणि इकडे केलं 18 1 18, 18 2 36. तर काय आहे, 36 मोठे आहे म्हणजे याचं साइन जे जाईल या साईडला जाईल. ओके, आता इकडे बघूया, हे चेंज करायचं. परत या दोघांमध्ये चेक करायचं. 8 1 8 2 16 आणि 5 3 15. हे 16 मोठे आहे म्हणून साइन इकडे जाणार आहे. परत या दोघांमध्ये चेक करायचं. ओके, या दोघांमध्ये चेक करायचं किंवा डिरेक्टली आता हा लहान आला ना, हा लहान आला, आपल्याला सर्वाधिक जास्त विचारली आहे तर या दोघांमध्ये चेक नाही करायचं. आता डिरेक्टली हे दोघं खाली घेऊन घ्यायचे कारण हा लहान झालाय, हा सुद्धा लहान झाला. या दोघांमध्ये डिरेक्टली चेक करा, तुमचा आन्सर यांचे. ओके, तर आता जे राहिलेले आहेत मी तेच राहू देते, बाकीच्यांची आपल्याला गरज नाही कारण सर्वाधिक जास्त विचारलेलं होतं. ओके, या साईनचं सुद्धा काम. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 11 2 22, इथे 22 लिहिते आणि 6 5 30. ओके, 30 मोठे आहे 22 पेक्षा म्हणजे साइन इकडे जाईल. हे सुद्धा लहान गेलं तर सर्वाधिक जास्त रक्कम वीणाला मिळेल. ठीक आहे, सर्वाधिक जास्त रक्कम जी आहे ती वीणाला मिळेल. ओके, पुढचा क्वेश्चन दिला आहे. गणितावर क्वेश्चन जास्त विचारला जातात, रिझनिंगचा भाग कमी येतो. ओके, तर बघा पुढचा क्वेश्चन आपल्याला जो दिलेला आहे तो काय आहे.
गोष्टीवर विचार करायचा आहे आणि योग्य ते उत्तर तुमच्या याच्यामध्ये द्यायचं आहे.